साताऱ्यामधील सासवडे तालुक्यामधील एक धक्कादायक घटना समोर आली. 13 वर्ष असलेली आर्या चव्हाण संध्याकाळी पेपर जेव्हा सुटतो शाळेमधून तेव्हा घराकडे निघते आणि शेडमध्ये झोपलेल्या वडिलांकडे ती घराची चावी मागते आणि घराकडे जायला निघते. या संधीचा फायदा घेत तिथेच राहणारा राहुल यादव वय वर्ष 37 हा तरुण तिचा पाठलाग करतो आणि संधीचा फायदा घेत तिच्या पाठोमाग तिच्या घरामध्ये घुसतो. जेव्हा आर्या ही घरामध्ये बाथरूममध्ये कपडे बदलत असते तेव्हा तो त्या संधीचा फायदा घेतो आणि तिच्यावर झडप टाकतो आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो. आर्या ही एवढी हुशार असते की ती त्याला पाहिजे तसा प्रतिकार करत असते, पाहिजे तसा विरोध करत असते आणि याचाच राग त्याच्या मनामध्ये बसतो आणि त्याला समजतं की आता जर माझं नाव समजलं तर माझी बदनामी होईल आणि याच गोष्टीमुळे तो जवळच असलेला वरवंटा म्हणजेच जो पाटा असतो तो तिच्या डोक्यामध्ये घालून तिची हत्या करतो. एवढी हिंमत येते कुठे मला तेच समजत नाही की अशा घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये वारंवार घडताना दिसत आहेत. आपण बोलतो आहे महाराष्ट्राचा बिहार होतो आहे, पण मला असं वाटत नाही. महाराष्ट्र हा खरंच खूप घाण प्रवृत्तीकडे जाताना दिसतो. यावर कोणत्याच प्रकारच्या कोणत्याच गोष्टीचा इथे काही थांबताना कोणत्याच गोष्टी दिसत नाही. कंटिन्यूस आपल्या महाराष्ट्रामध्ये या गोष्टी होताना दिसत आहेत. काय चुकी होती त्या आर्याची? तिच्यावर अशा प्रकारची घटना तिच्यासमोर झाली. हाच राहुल यादववर 6 वर्षापूर्वी एका लहान मुलीवर अत्याचार करण्याप्रकरणी तो अटकसुद्धा झाली होती आणि असेच ही लोक बाहेर सुटतात आणि अजून दुसरा शिकार शोधत बसतात. पोलिसांनी जेव्हा त्याचा फोन चेक केला त्यावर त्याच्या हिस्ट्रीमध्ये अश्लील व्हिडिओ बघण्याचा नाद त्या राहुल यादवला होता. पण त्या बिचाऱ्या मुलीची काय चुकी होते? पूर्ण भिंतींवर रक्ताचे डाग इथे दिसत आहेत. म्हणजे किती जोरामध्ये त्यांनी तिच्या डोक्यावर तो वरवंटा मारला असेल मित्रांनो. आणि आपण काय करतो? कॅन्डल मार्च करून निषेध करतो आहे आणि फक्त कमेंटमध्ये काय लिहितो आहे? जाहीर निषेध. अरे बंद करा यार या सगळ्या फालतू गोष्टी. आणि कसा न्याय भेटेल आणि कशी त्या माणसाला फाशी भेटेल या गोष्टीकडे बघितलं पाहिजे.